केंद्र सरकारने हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर देशात अनेक चांगल्या गोष्टी घडू लागल्या आहेत। देशाच्या 74 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका भारतीय कंपनीने परदेशातून आयात केलेले चार्टर्ड विमान भारतातच भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे। त्या दृष्टीने पहिले चार्टर्ड विमान आज नागपूर येथील मिहान सेज मधील एअर इंडिया MRO मध्ये आज दाखल झालं। भाडेतत्वावर चालविणाऱ्या या चार्टर विमानाचे स्वागत राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जेट सेट गो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टकरेवार, जिल्हाधिकारी यांच्यासह एअर इंडियाचे अधिकारी उपस्थित होते। या चार्टर विमानाचे नागपुरातील मिहान येथे आगमन होताच पाण्याचा फवाऱ्याने स्वागत करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री नितीन राऊत यांनी विमानाची पाहणी सुद्धा केली आहे। गुजरातच्या जेट सेट गो या कंपनीचे हे हॉकर 800 हे चार्टर विमान असून $3.2 मिलियन याची खरेदी केली आहे। हे विमान आता नागपुरातून भाडेतत्वावर दिले जाणार आहे। आतापर्यंत देशातील कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपनीच्या भाडेतत्वावर चार्टर विमान हवं असल्यास त्याला परदेशातून विशेषतः आयर्लंड येथून घ्यावे लागत होते, जे फार खर्चिक होतं। मात्र केंद्र सरकारने हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर आता देशातीलच कंपन्या चार्टर विमान भाडेतत्वावर देण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत। भारतीय कंपनी आता भाडेतत्वावर चार्टर विमान देण्यासाठी पुढे आल्यामुळे परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे। शिवाय खासगी कंपन्यांचे विमान नागपुरातील MRO मध्ये दाखल होत असल्याने हवाई क्षेत्रात नागपूर आगेकूच करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। बूस्ट मिलेगा और तुरंत निर्णय लिया गया और मैं धन्यवाद देना चाहूँगा AI इंजीनियरिंग सर्विसेज के तमाम अधिकारियों को, मिहान SEZ के MADC के तमाम अधिकारियों को कि उन्होंने नागपुर को ये मौका दिलवाया है। मुझे लगता है कि दिस इज सफिशिएंट फॉर दिस कॉन्फ्रेंस। नाउ वी आर वेटिंग फॉर द एयरक्राफ्ट टू वेलकम दैट एयरक्राफ्ट। इट इज रेडी। पहल की महाराष्ट्र सरकार ने क्योंकि मुझे अभी कनिका थोड़ी देर पहले बता रही थी कि हम काफ़ी दिनों से कोशिश कर रहे थे कि इंडिया में हम एयरक्राफ्ट ला सके, लेकिन हमको परमिशन नहीं मिल रही थी। लेकिन जैसे हमने मिहान SEZ से कांटेक्ट किया, 2 दिन के भीतर इनको वो परमिशन यहाँ पे मिल गई और इसके तहत यह पहला एयरक्राफ्ट जेट सेट फ्लीट नामक कंपनी का यहाँ पर एयर इंडिया MRO में इंपोर्ट हुआ है। और जैसा कि आपको बताया गया, मैं आपको बता दूं कि हमारे यहाँ यानी इस मिहान SEZ में देर आर 3 यूनिट्स ऑफ मेसर्स AI इंजीनियरिंग सर्विसेज, मेसर्स AAR इंदा मिल टेक्निक्स प्राइवेट लिमिटेड एंड मेसर्स दसॉल्ट रिलायंस एरोस्पेस लिमिटेड, अप्रूव्ड फॉर मेंटेनेंस, रिपेयर एंड ओवरऑलिंग जो है जिसको MRO करके शॉर्ट फॉर्म एक्टिविटी, इंक्लूडिंग मैन्युफैक्चरिंग of Falcon aircraft at Mihan SEZ Nagpur. The aircraft are entering into SEZ area for maintenance, repair through the taxiway constructed by the Mihan developers, which is connected to main runway of Nagpur airport. The export affected by this unit during the year 2019 and 20 is AI Engineering Services Limited 126 crores. And